नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पाटील आपल्या सगळ्यांचं द स्टिचिंग ट्युटोरियल या आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते. थंबनेलवरून तुम्हाला माहिती झालं असेल की आज आपण कटोरी ब्लाऊज शिकणार आहे. ही जी मेथड आहे ती राजा राणी कोचिंग पद्धतीनुसार मी तुम्हाला इथे सांगणार आहे. कटोरी ब्लाऊज कशा पद्धतीने ड्राफ्टिंग करायचं आहे, कटिंग करायचं आहे, स्टिचिंग करणार आहे, असं पूर्ण फुल व्हिडिओ राहणार आहे. इथे स्केच काढून घेतलेले कटोरी ब्लाऊजचा आपला जो समोरचा गळा हा आपला गोल गळा आहे, कटोरी सिंगल कटोरी आहे, एल्बो स्लीव्स आपण इथे अटॅच केलेली आहे, बॅक साइड मधला आपला डीप नेक आहे आणि आपण डार्ट घेतलेला आहे आणि आपली आय हुकची पट्टी ही आपल्या समोरच्या भागावर राहणार आहे. तर अशा पद्धतीने हा आपला कटोरी ब्लाऊज राहणार आहे. मेजरमेंट दिलेला आहे, मी स्क्रीनवर तुम्हाला मेजरमेंट दाखवते. फ्रंटची लेंथ आहे 15 इंच, बॅकची लेंथ आहे 13.5 इंच, शोल्डर आहे 14 इंच, रेडी शोल्डर आहे 2.5 इंच, चेस्ट आहे 36 इंच, वेस्ट आहे 31 इंच, शोल्डर टू अपेक्स आहे 10 इंच, शोल्डर टू लोअर चेस्ट आहे 13 इंच, एपेक्स टू एपेक्स आहे 7.5 इंच, फ्रंटचा नेक 6 आणि बॅकचा नेक 4.5 आहे. स्लीव्ह आपलं 5 इंचावर आपलं राऊंड येते 13 इंच, 8 इंचावर 11.5 इंच आणि 11 इंचावर 10.5 इंच. जेव्हा आपण डीप नेक शिवत असतो तेव्हा आपल्याला शोल्डर मायनस करावं लागतं. आता डीप नेक म्हणजे काय, जेव्हा 5 इंचच्या वर जर तुमचा नेक असेल तर तो डीप नेक मध्ये जाते आणि डीप नेक म्हटलं की आपल्याला शोल्डर मायनस करावं लागते. जर शोल्डर आपण मायनस केलं नाही तर आपला शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम्स येतात. तर ते प्रॉब्लेम्स येऊ नये म्हणून आपण शोल्डर मायनस करत आहे. तर सगळ्यात पहिला आपण शोल्डर मायनस करून घेऊ. मी तुम्हाला चार्ट दाखवते, ते चार्ट कशा पद्धतीने वापरायचा ते मी तुम्हाला सांगते. रेडी शोल्डर चार्ट. आता तुमचं शोल्डर किती आहे त्यानुसार तुम्हाला इथे मायनस करावं लागतं. ठीक आहे, आता आपल्याला पहिले चेक करायचं आपलं रेडी शोल्डर किती आहे आणि त्यानुसार त्या चार्टमध्ये आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे. 2.5 इंच आपलं रेडी शोल्डर आहे जे आपल्याला या चार्टमध्ये आहे. तर आपण हा चार्ट चेक करणार आहोत. तर आता सगळ्यात पहिले आपण फ्रंटचं रेडी शोल्डर मायनस करणार आहे. तर फ्रंटचा जो आपला नेक आहे तो 6 इंच आहे. आता मायनस करायचं 3 मेजरमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. एक आहे रेडी शोल्डर, नेक डीप आणि नेकचा शेप. हे 3 जर आपल्या जवळ असेल तर आपण शोल्डर मायनस करू शकतो. रेडी शोल्डर आहे 2.5 इंच. पाठचं बघत आहोत, रेडी शोल्डर आहे 2.5 इंच. फ्रंटचं आणि बॅकचं दोन्हीचं रेडी शोल्डर सेमच राहते. त्यानंतर नेकचा डीप, फ्रंटचा जो नेकचा डीप आहे तो किती आहे 6 इंच आणि नेकचा शेप इथे राऊंड आहे. कटोरी ब्लाऊज मध्ये जास्तीत जास्त आपण राऊंड नेकच घेत असतो. तुम्हाला जर पॅटर्न घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. 2 इंच ते 2.25 इंचापर्यंत तुमचं जर शोल्डर असेल तर तुम्हाला हा चार्ट यूज करायचा आहे. तर आपल्याला पहिले नेकचा पॅटर्न, आपला जो शेप आहे तो चेक करायचा. स्क्वेअर नेक, राऊंड नेक, स्वीट हार्ट नेक, लीफ नेक आणि व्ही नेक जर असेल त्यानुसार तुम्हाला इथे घ्यायचा आहे. माझा इथे नेकचा जो शेप आहे तो राऊंड नेक आहे. ठीक आहे, आपल्याला ही लाईन चेक करायची आहे. त्याच्यानंतर बघायचं आपला नेकचा डीप, ही वरची लाईन. नेकचा डीप किती आहे 6 इंच, जे फर्स्ट लाईन मध्ये जाते. तर आपल्याला इथे मॅच करायचं आहे. ठीक आहे, मॅच केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की इथे आपल्याला मायनस किती करायचं आहे 1.5 इंच. तर आपण इथे मायनस 1.5 इंच लिहून घेऊ. सेम त्याच पद्धतीने आपल्याला बॅक साईडचं करायचं आहे. त्याच शोल्डर सेम राहणार आहे 2.5 इंच. हा चार्ट यूज करायचा आहे. नेकचा शेप चेक करून घेऊ. नेकचा शेप आहे राऊंड, तर आपल्याला हीच लाईन चेक करायची आहे. त्यानंतर आपल्याला चेक करायचं आपला नेक डीप किती आहे. तर नेक करायचा आहे. बॅकचा जो नेक आहे तो आहे 9 इंच. ठीक आहे, आणि बेल्ट आहे आपली 4.5 इंच. तर नेक डीप किती आहे 9 इंच. तर आपल्याला चेक करायचा नेक डीप जो आपल्या या 4th लाईन मध्ये जाते. त्यानंतर राऊंड नेक असं चेक करायचं आणि दोन्ही इथं आपल्याला मॅच करायचं. तर आपल्या इथं मायनस होते 3 इंच. तर बॅक साईडला आपलं 3 इंच मायनस होते. अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आपल्याला. आता आपण ड्राफ्टिंगला सुरुवात करूया. कशा पद्धतीने ड्राफ्टिंग करायची आहे, जे पद्धत मी सांगत आहे त्यानुसारच तुम्हाला इथे मार्किंग करायची आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, कारण की तुम्हाला मी मधामधात फॉर्म्युला कसा यूज करायचा आहे, त्यानंतर साईजनुसार आपल्याला काय चेंजेस करायचे आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चला आपण ड्राफ्टिंगला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण इथे एक स्ट्रेट लाईन आखून घेऊ. इथे लिहिते मी. चेस्ट आहे आपली 36 इंच आणि डीप नेक आहे आपला. ते आपल्याला शोल्डरची मार्किंग करायची आहे. शोल्डर आहे आपलं 14 इंच. तर 14चे आपण हाफ करायचे. 14चे हाफ होतात 7 इंच. तर 7 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. जेव्हा आपण डीप नेक शिवत असतो तेव्हा आपल्याला कंपल्सरी आहे
इथून 1 इंच डाऊन जायचं आहे आणि गळा रुंदी आपल्याला 2.5 इंच घ्यायचा आहे. या दोन्ही मार्किंगला आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. हे फिक्स आहे सगळ्या साईजसाठी. आता आपल्याला मुंडा खोलीची मार्किंग करायची आहे, तर त्याच्यासाठी चार्ट आहे. आपण त्या चार्टनुसार आपण मुंडा खोलीची मार्किंग करणार आहे, कारण की साईज नुसार आपल्याला इथे मुंडा खोलीची मार्किंग करायची आहे. कंपल्सरी सगळ्या साईजसाठी एक नुसार आपण मुंडा खोली घेत नाही. डीप नेक आर्मोल फॉर्म्युला, ठीक आहे. आपली चेस्ट आहे, चेस्ट राऊंड आणि आर्मोलचा फॉर्म्युला आहे हा. चेस्ट राऊंड आपल्याला चेक करायचे कोणत्या लाईन मध्ये जाते, आणि ज्या लाईन मध्ये तुमची चेस्ट लाईन जे तुमची चेस्ट जाते तो फॉर्म्युला तुम्हाला इथे यूज करायचा आहे. आपली छाती आहे 36 इंच, जे आपल्या सेकंड लाईन मध्ये जाते, तर आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे चेस्ट डिवायडेड 6 प्लस हाफ इंच. आता हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला इथे फॉर्म्युला वापरून घेऊ. जर तुमच्याकडे 36 इंच डिवायडेड करायचं आपल्याला 6, आन्सर आलं 6, प्लस करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हाफ इंच, तर 6.5 इंच. तर आपल्याला इथे 6.5 इंचावर मार्किंग करायची आहे. तुमची चेस्ट जर फर्स्ट लाईन मध्ये जात असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, आणि जर तुमची चेस्ट लाईन ही थर्ड लाईन मध्ये जात असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आपल्याला मुंडा खोलीची मार्किंग ही साईज नुसारच करायची आहे. हे डाऊन मार्किंग आहे, तिथूनच आपल्याला मेजरिंग टेप ठेवायचा आहे आणि 6.5 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. तर याच मार्किंगला हे मार्किंग जी आपल्याला मिळाली आहे ती आपल्याला चेस्ट लाईन सुद्धा आपण म्हणतो इथे. आता ही मिळाली आपल्याला चेस्ट लाईन आपली. आता आपल्याला चेस्टची मार्किंग करायची आहे. सगळ्यात पहिले सांगते, हे आपला बॅक पार्ट आपण बॅक पार्टची आपण ड्राफ्टिंग करत आहे. इथे मी लिहून घेते बॅक पार्ट. चेस्टची मार्किंग करणार आहे, तर याच्यामध्ये आपल्याला लुझिंग ऍड करावी लागते, किंवा आपल्याला जर आपला खूप जास्त डीप नेक असेल तर आपल्याला त्याच्यातून चेस्ट मधून आपल्याला मायनस सुद्धा करावं लागतं. ते कशा पद्धतीने करायचं ते सांगते. ठीक आहे. ब्लाऊज बॅक पार्ट लुझिंग चार्ट. आपण चेस्ट मध्ये लुझिंग ऍड करत असतो, तर ते आपलं लुझिंग आपली बेल्ट नुसार आपल्याला करावं लागतं. तर आपला बेल्ट किती इंचाचा आहे त्यानुसार आपल्याला इथे लुझिंग ऍड करावी लागते. बेल्ट जर इथं असेल तर आपल्याला मायनस करायचा आहे. चेस्ट डिवायडेड 4 मायनस हाफ इंच. तर आता आपल्याला चेक करायचं आपला बेल्ट किती इंचाचा आहे. आता बेल्ट किती आहे, 4.5 इंचाचा. जर तुम्ही बेल्टची मार्किंग केली नसाल तर कसं करायचं आपल्याला, आपली बॅकची जी लेंथ आहे, इथे लिहिते मी, बॅकची लेंथ आहे आपली 13.5 इंच, आणि आपल्या बॅकचा जो नेक आहे ते किती आहे, 9 इंच. 13.5 इंच मायनस 9 इंच, तर आपल्याला इथे बेल्ट किती मिळाला आहे, 4.5 इंच. या पद्धतीने तुम्हाला बेल्ट काढावा लागेल. सेकंड लाईन आपल्याला बघायची आहे, चेस्ट डिवायडेड 4. तर इथं आपल्याला लुझिंग ऍड पण करायची नाही आणि इथं लुझिंग मायनस सुद्धा करायचं नाही. चेस्टला आपल्याला डिवाइड करायचं आहे 4ने. आपण हे कसं चेक केलेलं, आपल्या बेल्ट नुसार आपल्याला बॅक साईडचा जो बेल्ट आहे त्याच्यानुसार आपल्याला इथे लुझिंग ऍड करावी लागते. किती आहे, 36 इंच डिवायडेड करायचं आहे 4, की त्याला 9 इंच. तर 9 इंचावर मी मार्किंग करते. तुम्ही तुमच्या इथे बेल्ट नुसार तुम्ही इथे लुझिंग ऍड करा. तर मी इथे 9 इंचावर मार्किंग करते, आणि 1.5 इंच आपण इथे शिलाईसाठी. आपल्याला इथे लेंथची मार्किंग करायची आहे. तर आपण बॅक साईड शिवत असलो तरी आपल्याला इथे फ्रंटची लेंथची मार्किंग करायची आहे. तर फ्रंटची लेंथ किती आहे, 15 इंच, आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून 16वर मार्किंग करायची आहे. आणि इथून सरळ लाईन आखून देऊ आपण. आता कमर घेरची मार्किंग करू. कमर आहे आपली 31 इंच, त्याला डिवाइड करायचं आहे 4ने, की त्याला 7.75. तर 7.75वर आपण इथे मार्किंग करून घेऊ. 1 इंच आपण डाट घेणार आहे, आणि 1.5 इंच आपल्याला इथं शिलाई मारायची. या दोन्ही लाईनला आपण इथे जॉईन करून घेऊ. मुंडा खोलीची आपण मार्किंग करू. बॅक साईडला आपलं मायनस झालं होतं 3 इंच. तुमचं जेवढंही बॅक साईडला मायनस झालं असेल ते तुम्हाला चेक करायचं आहे. आपलं शोल्डर फुल शोल्डर आहे 14 इंच, आणि जे आपल्याला मायनस शोल्डर मिळालं होतं 3 इंच ते आपल्याला इथे मायनस करायचं आहे. तर आपल्याला इथं 11 इंच शोल्डर मिळालं आहे, त्याला डिवाइड करायचं आहे आपल्याला 2ने, तर 5.5 इंच. तर आपल्याला इथून 5.5 इंचावर मार्किंग करायची आहे. ही ज्या लाईन जिथे क्रॉस जाते तिथे आपल्याला मार्किंग करायची आहे. सेम हीच मार्किंग आपल्याला चेस्ट लाईनवर करायची आहे 5.5 इंचावर. या दोन्ही लाईनला आपण इथे जॉईन करून घेऊ. आता आपल्याला क्रॉस जायचा आहे,
ते सुद्धा आपण चार्टनुसार जाणार आहोत. आर्मोल क्रॉस मार्क चार्ट आहे. चेस्ट बघायची आहे, आपण चेस्ट कोणत्या लाईन मध्ये ते चेक करायचं आहे. ड्राफ्टिंग करत आहोत की बॅक पार्टची ते लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्यानुसारच आपल्याला क्रॉस जायचं आहे. चेस्ट चेक करायची कोणत्या लाईन मध्ये जाते. जी आपली चेस्ट आहे 36 इंच ती सेकंड लाईन मध्ये जाते. आपण शिवत आता आपण ड्राफ्टिंग करत आहे बॅक पार्टची, तर इथे आपल्याला 1 इंच काय जायचं आहे, क्रॉस जायचं आहे. तुम्हाला तुमच्या साईज नुसार बॅक मध्ये ते क्रॉस जायचं आहे. इथे मेजरिंग टेप ठेवायचा आणि क्रॉस मध्ये मार्किंग करायची. शेप ड्रॉ करून घेऊ. इथे बॅक पार्टचा आपला शेप ड्रॉ करून झालेला आहे. जेव्हा आपण डीप नेक शिवत असतो तर आपल्याला बॅक साइड मध्ये आपला गळा असतो तिथे क्रीज येते खूप जास्त आणि गळा असा ढिला ढिला होते. आपल्याला काय करायचं, इथे आपण मायनस करूया. इथे किती गॅप आहे ते चेक करायची आपल्याला. सगळ्यात पहिले इथे अर्धा इंचावर एक लाईन जास्त, सेम आपल्याला इथे तेवढीच मार्किंग करायची, हाफ इंचवर एक लाईन. आणि या लाईनला आपल्याला इथे स्ट्रेट जॉईन करून घ्यायचं आहे. इथे झालं. त्याच्यानंतर आपल्याला इथे खालच्या बाजूला परत हाफ इंचानी काय करायचं आहे, डाऊन जायचं आहे. हे जे डाऊन आपण गेलेलं आहे ते आपला जो गळा आहे, मागच्या बाजूला जो गळा आहे तो एकदम प्रॉपर आपल्या बॉडीला फिट बसण्यासाठी करत आहोत. जर आपण हे मायनस केलं नाही तर बॅक साईडला आपल्याला क्रीज येणार किंवा शोल्डर उतरण्याची सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम इथे येऊ शकते. त्याच्यामुळे हे मायनस करायचं आहे. सगळ्यांना कंपल्सरी आहे मायनस करणं. आता इथपर्यंत झालं. तर आता आपल्याला रेडी शोल्डर किती आहे, आपलं 2.5 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून मार्किंग करायची आहे. रेडी शोल्डर आहे 2.5 इंच आणि त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मार्किंग करायची आहे. तुम्ही तुमचं रेडी शोल्डर जेही असेल त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आणि मार्किंग करायची आहे. इथे मी 3.5 इंचावर मार्किंग करत आहे. आता चेक करायचं आहे आपल्याला, इथे आपल्याला गळा रुंदी किती मिळेल, 2 इंच. आता इथे मेजरिंग टेप ठेवायचा आहे आणि आपला नेक डीप किती होता बॅक मध्ये 9 इंच. आपल्या बॅक मध्ये 9 इंच आहे. तिथे मार्किंग केली. इथे आपल्याला 2 इंचच आहेत, आपण इथे अर्धा इंच सुद्धा आपण इथे प्लस करू शकते. मी इथे हाफ इंच प्लस करून मार्किंग केली 2.5 इंचावर. आणि जोही तुमचा नेकचा शेप आहे तो तुम्हाला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. जी मार्किंग आपली लेंथची मार्किंग आणि साईड फिटिंगची जी मार्किंग आहे ते आपल्याला फ्रंट पार्टची आपण ड्राफ्टिंग करूया. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करते तशा पद्धतीने करायचं आहे. फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करत आहे. सगळ्यात पहिले आपल्याला इथे स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. फ्रंट पार्ट आहे, चेस्ट आहे आपली 36 इंच. पहिले आपली मार्किंग आहे शोल्डरची. शोल्डर आहे आपलं 14 इंच, त्याची आपल्याला हाफ करायची आहे. तर किती येते, 7 इंच. तर 7 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. नेक आहे म्हणून आपल्याला 1 इंच इथून डाऊन जायचं आहे. गळा रुंदीकडून आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे. हे दोन्ही मार्किंग आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. मुंडा खोलीची मार्किंग करायची आपल्याला. डीप नेक आर्मोल फॉर्म्युला चेस्ट चेक करायचा आहे. जसं आपण बॅक पार्ट मध्ये आपण केलं सेम तसंच आपल्याला इथे करायचं आहे. तर मी ते तुम्हाला फॉर्म्युला डायरेक्ट आता यूज करून दाखवतो. तुम्हाला तुमच्या साईजनुसार इथे फॉर्म्युला यूज करायचा आहे. चेस्ट आहे 36 इंच, डिवायडेड करायचं आहे 6. इथे आन्सर आलं 6 आणि त्याच्यामध्ये आपल्याला हाफ इंच काय करायचं आहे, प्लस करायचं आहे. आन्सर आलं 6.5. तुम्हाला तुमच्या चेस्टनुसार तुम्हाला इथे फॉर्म्युला यूज करायचा आहे. डाऊन गेलेला आहे तिथे मेजरिंग टेप ठेवायचा आहे आणि 6.5 इंचावर मार्किंग करायची आहे. ही मिळाली आपल्याला चेस्ट लाईन. सगळ्यांना कंपल्सरी आहे, अशाच पद्धतीने करायचं आहे. आपण समोरचा भाग शिवत असतो तेव्हा आपल्याला छातीमध्ये आपल्याला लुझिंग ऍड करावी लागते. जर लुझिंग ऍड केली नाही तर आपला ब्लाऊज हा खूप जास्त टाईट होते आणि असं खूप ओढल्यासारखं होते किंवा कटोरी आपली चपटी बसणार. त्याच्यामुळे आपल्याला इथे लुझिंग ऍड करायचं आहे. तर लुझिंग किती ऍड करायचं, जर तुमची हेवी साईज असेल किंवा तुम्ही स्लीव्ज अटॅच करत असाल तर इथे तुम्ही 3 इंच लुझिंग ऍड करू शकता. किंवा तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज शिवत आहे आणि साईज पण कमी असेल तर तुम्ही 2.5 इंच सुद्धा इथे लुझिंग ऍड करू शकता. आता इथे 36 आहे आणि जे स्लीव अटॅच करायची आहे त्याच्यामुळे मी 3 इंच प्लस करते. 36 प्लस 3 इंच की त्याला 39 आला. तर त्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे 4 ने. तर 9.75. तर तुमची चेस्ट जेही असेल त्याच्यामध्ये तुम्ही 2.5 इंच किंवा 3 इंच प्लस करा आणि त्याला डिवाइड करा तुम्ही 4 ने. तर 9.75 वर इथे आपण मार्किंग करून घेऊ आणि 1.5 इंच आपल्याला इथे शिलाई मार्जिन.
इथे झालं. आता आपल्याला आर्मोलचा शेप द्यायचा आहे. आता फ्रंटमध्ये आपण मायनस शोल्डर केलं होतं, तर फ्रंटमध्ये आपल्याला 1.5 इंच मायनस करायचं आहे. फुल शोल्डर किती आहे? 14 इंच. त्याच्यातून आपल्याला 1.5 इंच काय करायचं आहे? मायनस करायचं आहे. तुम्हाला जेही मायनस शोल्डर मिळालेलं आहे ते तुम्हाला इथं घ्यायचं आहे. मग चेक करा किती आलं? 12.5 इंच. आणि 12.5 इंचाला आपल्याला डिवाइड करायचं आहे 2 ने, तर 6.25. तर इथे आपल्याला 6.25 वर मार्किंग करायची आहे. ही जे क्रॉस लाईन जाते, जिथे मॅच होते तिथे आपल्याला मार्किंग करायची आहे 6.25. सेम हीच मार्किंग आपल्याला चेस्ट लाईन वर पण करायची आहे 6.25 वर. दोन्ही मार्किंगला आपल्याला इथे लाईन आखून घेऊ आपण. आता हे जे आपल्याला मिळालेलं आहे मार्किंग, या मार्किंगचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. मेजरिंग टेप अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आणि आपण सेंटर घेऊन घेऊ. सेंटरवर आपण मार्किंग केलेली आहे आणि हे जे सेंटर मिळालं तिथून आपल्याला 1/2 इंच आतमध्ये मार्किंग करायची आहे. इथं झालं. आता आपल्याला क्रॉस जायचं आहे. आर्मोल क्रॉस मार्क चार्ट आहे. बॅक पार्टमध्ये 1 इंच आपण काय केलं होतं? क्रॉस गेलो होतो. तर आपण आता चेक करायचं आहे फ्रंटमध्ये आपल्याला किती क्रॉस जायचं आहे? 1/2 इंच जायचं आहे. तुम्ही तुमच्या साईज नुसार इथे तुम्हाला क्रॉस जायचं आहे. इथे मेजरिंग टेप ठेवायचा असा क्रॉसमध्ये आणि 1/2 इंचावर इथे मार्किंग करायची आहे. आता ह्या मार्किंगला लक्षात ठेवून आपल्याला इथे अशा पद्धतीने आपला फ्रेंच कर्व ठेवायचा आणि शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. आपला आर्मोलचा शेप ड्रॉ करून झालेला आहे. इथे सेकंड मार्किंग येते. इथे जेवढा गॅप आहे तो आपल्याला गॅप चेक करायचा आहे. की त्याला 1/2 इंच. सेम आपल्याला या साईडला पण 1/2 इंचावर मार्किंग करायची आहे आणि इथून आपल्याला स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. 3 मार्किंग करायची आहे. नेक डीप, शोल्डर टू एपेक्स आणि आपली फ्रंटची जी लेंथ आहे त्याची मार्किंग करायची आहे. हे जे आपली इथे क्रॉस लाईन आहे त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. इथे सेंटर आहे, याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे आणि या सेंटर पासून आपल्याला मार्किंग करायची आहे. इथे मेजरिंग टेप ठेवायचा असा जे सेंटर आलेला आहे आणि आपल्याला इथं मार्किंग करायची आहे. आता नेकचा जो नेक डीप तुमचा नेक डीप जेही तुमचा नेक डीप असेल तिथे तुम्हाला मार्किंग करायची आहे. इथे 6 आणि 6 इंचावर मार्किंग करत आहे. काय शोल्डर टू एपेक्स आहे 10 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला ½ इंच प्लस करून 10.5 इंचावर मार्किंग करायची आहे. शोल्डर टू एपेक्स मध्ये आपल्याला ½ इंच प्लस करायचं आहे. त्यानंतर येते आपलं फ्रंटची लेंथ आहे 15 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच काय करायचं आहे? प्लस करायचं आहे. हे 3 मार्किंग झाल्या आपल्या. आधी आपण स्ट्रेट लाईन आखून घेऊ. इथपर्यंत झालं. आता आपल्याला आपला नेकचा जो डीप आहे तो आपल्याला चेक करायचा. आपल्याला आपल्या साईज नुसार जास्त आहे की कमी. जर आपला नेक डीप हे आपल्या साईज नुसार जास्त असेल तर आपल्याला इथे 1/2 इंच मायनस करायचं आहे. आता ते कसं चेक करणार? तर ही जी आपली स्केल आहे, ही चेस्ट लाईन आहे, तिथून आपल्याला ½ इंच वर, ठीक आहे, हे बघा अशा पद्धतीने चेक करून घ्या. ½ इंचच्या वर आपल्याला स्केल ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपल्या ही जी लाईन आहे आपली नेकची जी लाईन, नेक डीपची जी लाईन आहे ते चेक करायचं. जर ती चेस्ट स्केलच्या बिलकुल कट टू कट येत असेल तर आपल्याला इथे 1/2 इंच मायनस करायचं आहे. आणि जर स्केलच्या वर येत असेल तर आपल्याला इथे 1/2 इंच मायनस करण्याची गरज नाही. आता तुम्हाला माझा जो नेकचा डीप आहे तो स्केलच्या वर येत आहे, तर मला इथे 1/2 इंच मायनस करण्याची गरज नाही. जर तुमचं स्केलच्या खाली येत असेल नेकचा डीप तर तुम्हाला इथे 1/2 इंच मायनस करायचं. 1/2 इंच मायनस कसं करायचं मी सांगते. इथे मला करायचं नाहीये. जर नेकचा डीप तुमचा जास्त असेल तर काय करायचं? या साईडला 1/2 इंच आणि ह्या साईडला 1/2 इंच इथं मार्क करून घ्यायचं आणि दोन्ही लाईन इथे अशा आपल्याला इथे आखून घ्यायच्या आहे. ठीक आहे. आता इथं मला करण्याची गरज नाहीये. त्याच्यानंतर आपल्याला रेडी शोल्डरची मार्किंग करायची आहे. रेडी शोल्डर आहे 2.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मार्किंग करायची आहे. जर तुमच्या इथे 1/2 इंचची लाईन आलेली असेल तर तुम्हाला तिथे मार्किंग करायची आहे. इथे 3.5 इंचावर मी मार्किंग करते. त्यानंतर हे कंपल्सरी आहे सगळ्यांना 1/2 इंच डाऊन जायचं आणि हे इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. आता आपण चेकू गळा रुंदी किती आहे. गळा रुंदी आपल्याला किती मिळालेली इथं? 2.25 इंच. सेम तुम्ही इथे 2.25 इंच पण ठेवू शकता किंवा अर्धा इंच तुम्ही इथे प्लस करून ठेवू शकता. जर तुम्हाला खूप ब्रॉड हवा असेल तर मी इथे 2.25 इंचावरच मार्किंग केलेली आहे. असा बॉक्स आखून घ्यायचा आणि जोही तुमचा नेकचा शेप असेल तो इथे तुम्ही ड्रॉ करून घ्या. कधी ब्लाऊज शिवतो तेव्हा आपला समोरचा गळा हा म्हणजे फिक्स पॅटर्न झाल्यासारखा आहे की तो गोलच गळा तुमचा राहणार आहे. तर आपण शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. कटोरी ब्लाऊज मध्ये आपला कंपल्सरी आपला हा गोल गळाच राहते.
बॅक साईडला तुम्ही कोणतीही डिझाईन तुम्ही बनवू शकता, बोट नेक सुद्धा तुम्ही इथे गळा बनवू शकता बॅक साईडला. जर तुम्हाला त्याची ड्राफ्टिंग हवी असेल तर नक्की मला कमेंट करा, नेक्स्ट व्हिडिओ मी नक्की त्याचा घेऊन येईल. आता आपला अपेक्स टू अपेक्स आहे 7.5 इंच. अपेक्स टू अपेक्स आहे 7.5 इंच. त्याची आपल्याला हाफ करायची आहे तर 3.25 इंच. तर 3.25 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. कमर घेराजवळ आपल्याला अर्धा इंच काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. 0.75 मायनस करायचं आपल्याला हाफ इंच, किती आलं 3.25. तर 3.25 वर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. आता आपण इथे डाट घेणार आहोत. आता डाट कशा पद्धतीने घ्यायचा आहे, साईज नुसार आपल्याला कसा घ्यायचा. आता वेस्ट आणि आर्महोलचा डाट आणि सेंटरचा डाट घ्यायचा आहे. तर आपल्याला चेक करायचं आहे चेस्ट आपली कोणत्या लाईन मध्ये जाते, त्याच्यानुसार आपल्याला डाट घ्यायचा आहे वेस्टचा. चेस्ट आहे 36 इंच जी आपली सेकंड लाईन मध्ये जाते. तर आपला डाट किती घ्यायचा आहे, 3 इंच. तुमची चेस्ट ज्या लाईन मध्ये जाते त्यानुसार तुम्हाला इथे डाट घ्यायचा आहे. 3 इंचावर मी मार्किंग करते. आता आपल्याला कमर घेराची मार्किंग करायची आहे. तर आपली कमर किती आहे, 31 इंच. त्याला डिवाइड करायचं आहे आपल्याला 4 ने, 7.75. आता त्याच्यामध्ये आपल्याला प्लस करायचं आहे 3 इंच प्लस 3, 10.75. 10.75 वर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन. लाईनला आपण इथे जॉईन करून घेऊ. जसं तुमचा हे लाईन जशी जात आहे त्यानुसार तुम्हाला इथे मार्किंग करायची आहे. जर तुमचा खूप जास्त क्रॉस जात असेल, सरळ येत असेल तरी सुद्धा इथे मार्किंग त्याच पद्धतीने करायची आहे. आता हे जे मार्किंग आहे तिथे सुद्धा आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला अर्धा इंच वर एक मार्किंग करायची आहे. अशी एक लाईन आखून घेऊ आणि त्या लाईनला लक्षात ठेवून आपल्याला इथे क्रॉस मध्ये लाईन आखून घ्यायची आहे. आता आपल्याला मार्किंग करायची आहे. ही जी क्रॉस लाईन आहे त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचं आहे. सेंटरवर आपण इथे मार्किंग करून घेऊ. आता जे सेंटर मिळालं ते सेंटरचं पण आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आणि हे जे सेंटर अपेक्स पॉइंट आणि हे जे सेंटर आहे त्याचं सुद्धा आपल्याला इथे सेंटर घ्यायचं आहे. आता आपण 3 मार्किंग केलेली आहे. जी आपली खालची मार्किंग आहे तिथे आपल्याला अर्धा इंच बाहेरच्या बाजूला मार्किंग करायची आहे. स्केल आपलं जे मेजरिंग टेप आहे ही जी कोणती पण तुम्ही एक लाईन या लाईनला मॅच करा, असं सरळ ठेवून इथे मार्किंग करायची नाही आहे. जसं ही मार्किंग जात आहे टेपची लाईन त्यानुसार तुम्हाला इथे ठेवायचं आहे आणि अर्धा इंच इथे मार्किंग करायचं आहे. सेम इथे 1/2 इंचावर मार्किंग करायची आहे. बस आता या मार्किंगला आपण जॉईन करून घेऊ. आपल्याला एक लाईन आतमध्ये जाऊन आपल्याला असा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. खूप आतमध्ये जायचं नाही आहे, फक्त एक लाईन आतमध्ये जायचं आहे आणि शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथे कुठेही आपल्याला टोक बनवायचं नाहीये, त्याच्यामुळे आपण इथे प्रॉपर असा शेप ड्रॉ करून घेऊ. इथपर्यंत समजलं. आता तुम्हाला वाटत असेल हा प्रिन्स कट नुसार आपण करत आहे, तर हे बघा आपली जी बेसिक ड्राफ्टिंग आहे हीच राहणार आहे. तुम्ही कोणताही ब्लाऊज शिवा, 1 टक्स, 4 टक्स, कटोरी ब्लाऊज, 4 डाट. 4 डाट मध्ये थोडेसे चेंजेस होतात पण सेम. आणि प्रिन्स कट कोणताही ब्लाऊज जरी तुम्ही शिवत असाल तर बेसिक जी ड्राफ्टिंग आहे आपली ती हीच राहणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही पॅटर्न द्यायचा आहे तो आपल्याला इथं करायचा आहे. ठीक आहे, तर बेसिक ड्राफ्टिंग हीच राहणार आहे. कंपल्सरी आहे सगळ्या ब्लाऊज मध्ये बेसिक ड्राफ्टिंग आपली हीच राहणार आहे. त्याच्यानं आपल्याला चेक करायचं आहे. ही जी लाईन आहे या लाईनला आपल्याला चेक करायचं 6 इंच. सेम या साईडला पण आपल्याला 6 इंचावर मार्किंग करायची आहे. तर 6 इंचावर आपण मार्किंग करून घेऊ. आता आपल्याला गॅप चेक करायचा किती आलेला आहे. हाफ इंचवर एक लाईन. सेम आपल्याला या साईडला सुद्धा हाफ इंचवर एक लाईनवर मार्किंग करायची आहे. या साईडला पण आपल्याला हाफ इंचवर एक लाईन मार्किंग करायची आहे. आणि इथे खालच्या बाजूला आपल्याला त्याच्या डबल जायचं आहे. ठीक आहे, हाफ इंच आपल्याला एक लाईन त्याचा डबल होते 1.25. 1.25 वर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. सगळ्या लाईनला आपण इथे जॉईन करून घेऊ. आता हे जे आहे हे सगळं मायनस होणार आहे. आता आपण आर्महोलची मार्किंग करूया. आता आपण डाट घेतलं 3 इंच, त्याचा हाफ म्हणजे 1.5 इंच आपल्याला मार्किंग करायची आहे. ठीक आहे, तर ही जी लाईन आहे आपली चेस्ट लाईन तिथे आपल्याला 1.5 इंचावर मेजरिंग टेप ठेवायचा आहे. जसा शेप जात आहे त्यानुसार आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. ठीक आहे,
जेही आपण डाट घेतलं त्याचा आपल्याला हाफ करायचं आणि इथे मार्किंग करायची आहे. त्यानंतर 1.5 इंचाचं सुद्धा आपल्याला हाफ करायचं आहे. किती आलं? पाऊण इंच. वरच्या बाजूला आपल्याला पाऊण इंचावर मार्किंग करायची आहे. आपल्याला इथे जॉईन करायचं आहे. आणि हा जो शेप आहे जसा जात आहे त्यानुसार आपल्याला हाफ इंच खाली मार्किंग करून घ्यायची आहे. इथून चेक करायचं 1.5 इंच. जे जसा शेप जात आहे त्यानुसार 1.5 इंच चेक करायचा आहे. जिथे 1.5 इंच येते तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तुम्हाला आणि या मार्किंगला लक्षात ठेवून आपल्याला इथे एक लाईन आखून घ्यायची आहे. ही लाईन थोडी बाहेर जाऊ द्यायची आहे. इथपर्यंत झालं सगळं. हे आपलं मायनस होणार आहे. तर आपली बेसिक ड्राफ्टिंग झालेली आहे. आता याच्यानंतर आता आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे आणि बेल्ट काढायचा आहे. तर ते कशा पद्धतीने करणार? इथे आपल्याला मेजरिंग टेप ठेवायचं आहे. आता आपल्याला बेल्ट काढायचा आहे. तर बेल्ट काढण्यासाठी आपलं शोल्डर टू लोअर चेस्टची आपण मार्किंग केली आहे. किती आहे? 13 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. शोल्डर टू लोअर चेस्ट आहे 13 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 14 वर मी इथे मार्किंग केलेली आहे. तुमचं जेही शोल्डर टू लोअर चेस्ट आहे त्याची तुम्हाला इथे मार्किंग करायची आहे. त्याच्यामध्ये हा 1 इंच प्लस करायचा आहे. जर बॉडी मेजरमेंटचा एक सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो जाऊन तुम्ही एकदा चेक करून घ्या. बॉडी मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आता ही जी मार्किंग आहे ते आपल्याला चेक करायचे किती इंच आपलं खाली येते. ठेवायचा आणि 2.5 इंचावर एक लाईन कमी. ठीक आहे. सेम आपल्या आता ही आपलं कट होणार आहे. सेम या साईडला पण 2.5 इंचावर एक लाईन कमी इथे मार्किंग करून घ्यायचे सगळीकडे. आपल्याला ह्या लाईनला लक्षात ठेवून आपल्याला 2.5 इंचवर एक लाईन कमी. ही आपली बेल्टची मार्किंग आहे. जशी मार्किंग केली आहे तसं आपण इथे स्केलने इथे जॉईन करून घेऊ. ही झाली आपली बेल्टची मार्किंग. आता हे जे आहे ना असा आपला शेप असतो. हा जो आहे ना बेल्टचा हा असा शेप असतो. तो शेप आपल्याला कसा द्यायचा आहे? ही जी लाईन आहे तिथून तुम्ही पाऊण इंच किंवा 1 इंच सुद्धा तुम्ही इथे वरच्या बाजूला जाऊ शकता. मी इथे 1 इंचावर मार्किंग करते आणि ते आपण शेप ड्रॉ करून घेऊ. झालं. आता आपल्याला नाही का सेंटर डाट घ्यायचा आहे. आता सेंटर डाट आपण किती घेणार आहोत? सेंटर डाट हा आपला जेही तुमचा आर्मोलचा शेप आहे. तुम्ही आर्मोल किती घेतलेला आहे? तुम्हाला आर्मोलचा हाफ करायचा आहे. तर आर्मोल किती घेतलं? 1.5 इंच. त्याचा आपल्याला हाफ करायचा आहे. किती होते? पाऊण इंच. तर पाऊण इंचाचा इथे आपल्याला डाट घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडला आपल्याला पाऊण इंचवर एक लाईन अशी मार्किंग करायची आहे. आणि आपल्याला इथे मॅच करायचं आहे. झालेला आहे. आता आपल्याला आर्मोल काय करायचं? मायनस करायचं आहे. त्याच्यासाठी आपण पहिले इथे सगळं कट करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण कटोरीचा शेप ड्रॉ करू. पर्यंत आपलं झालेलं आहे. आता मी कट करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला आर्मोचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे. ही स्केल जशी जाते तशी आपल्याला या साईडला अशी ठेवायची आहे. ही जी मार्किंग आहे याला लक्षात ठेवायचं आणि हे जसं शेप जात आहे त्यानुसार आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. सॉरी मी ते थोडंसं राहून गेलं आपलं. आर्मोलचा शेप आपण ड्रॉ केला नाही. आपल्याला इथे चेक करायचं आर्मोल किती आहे. जी लाईन आहे आपल्याला ते चेक करायची 6 इंच. सेम आपल्याला या साईडला पण चेक करायचं आहे आर्मोल किती इंच आहे? 6 इंच. आणि इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आणि ही मार्किंग आपल्याला लक्षात ठेवून हे लाईन जशी जात आहे त्यानुसार आपल्याला स्केल ठेवायचा आहे. या लाईनला मॅच करायचं आहे आणि ही लाईन इथे बॉक्स असा तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार करून झाल्यानंतर आपण क्रॉस गेलो होतो आपण पाऊण इंच. फ्रंट मध्ये आपण किती क्रॉस गेलो होतो? पाऊण इंच. इथे मार्किंग करायची आहे आणि आर्मोलचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. या पॉइंटला लक्षात ठेवून आपल्याला इथे आर्मोलचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे. इथपर्यंत आपला आर्मोलचा शेप ड्रॉ करून झालेला आहे. तर हे कटिंग करायच्या पहिलेच आपल्याला करायचं होतं. मी विसरून गेली त्याच्यामुळे सॉरी. आता हितपर्यंत आपली लाईन आहे ती आपल्याला या लाईनवर मॅच करायची आहे. बरोबर प्रॉपर आपल्याला त्या लाईनवर ठेवून घ्यायचं आहे. खालची लाईन आपल्याला दिसायला नको अशाच पद्धतीने आपल्याला डाट घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला हा डाट आपल्याला ओपन करायचा नाहीये म्हणून मी इथे स्टॅपलरनी पॅक करून घेते. आता बघ आपला हा जो आर्मोलचा जो नवीन शेप आहे तो एकदम प्रॉपर आलेला आहे. आपल्याला इथं काही करायची गरज नाहीये. जर तुमचा व्यवस्थित आलेला नसेल तर इथे बरोबर आपल्याला शेप काय करायचा आहे? ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथे माझा बरोबरच आलेला आहे.
ते एकदम प्रॉपरच आलेलं आहे, काहीही करायची गरज नाहीये. इथपर्यंत आपलं सगळं झालेलं आहे. आता आपल्याला इथे कटोरीचा शेप ड्रॉ करायचा आहे. आता तो कसा करायचा? आता गळ्याच्या बाजूला आपल्याला इथे 1 इंच वर, कंपल्सरी या सगळ्या साईजसाठी 1 इंच वर जाऊन तुम्हाला इथे इथे या साईडला तुम्ही 1 इंच किंवा पाऊण इंच सुद्धा वरती जाऊ शकता. मी पाऊण इंच वर जाते, जसा शेप जात आहे तिथे आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. तर मी पाऊण इंच वर गेली आहे. ही एक सेकंड मार्किंग येते आपली इथे. अपेक्स पॉइंट आणि लोअर चेस्ट मधला आपला गॅप चेक करायचा आहे. किती? 3.5 इंच आलेला आहे. तर आपल्याला इथे अपेक्स पॉइंट पासून इकडच्या बाजूला 3.5 इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे. कारण की थोडंसं राऊंड असते, तर जेवढं तुमचं अपेक्स टू लोअर चेस्टचा गॅप असेल, सेम आपला इकडे पण तेवढाच गॅप राहणार आणि वरच्या बाजूला सुद्धा आपला तेवढाच गॅप राहणार, म्हणजे गोल राऊंड मध्ये. त्याच्यामुळे अपेक्स पॉइंट ते लोअर चेस्टचा जो गॅप आहे सेम तितकंच आपल्याला इथे ठेवायचा आहे. इथे ठेवायचा. आता ह्या बाजूने आपल्याला गॅप चेक करायचे किती आहे. तर गॅप आली आहे 2.75. तर तुम्ही ते 2.75 वरही मार्किंग करू शकता किंवा 1/2 इंच कमी करून सुद्धा इथे मार्किंग करू शकता. मी इथे 1/2 इंच कमी करते आणि 2.25 वर इथे मार्किंग करते. इथे जेवढा गॅप आलाय त्यातून 1/2 इंच तुम्ही मायनस करू शकता किंवा नाही केलं तरी चालेल. ठीक आहे, हे 2 पॉईंट आले इथे. आणि इथून हे जे लाईन जशी जात आहे तशी आपल्याला इथे आखून घ्यायची आहे. आता अपेक्स पॉइंट पासून जे आपला आर्मोलचा डाट आहे तिथे सुद्धा आपल्याला 3.5 इंचावर मार्किंग करायची आहे. आता हे जे आपण इथे पाव इंच वर गेलो होतो आणि अपेक्स पॉइंट या दोन्ही लाईनला लक्षात ठेवून आपण इथे क्रॉस मध्ये एक मार्किंग करून घेऊ. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सगळ्यांना? फक्त आता इथे काय चेंजेस आहे आपल्याला, इथे अपेक्स पॉइंट ते लोअर चेस्ट. ठीक आहे, जो गॅप आहे सेम आपण इथे तेवढाच गॅप ठेवलेला आहे. अपेक्स टू लोअर चेस्टचा गॅप इथे ठेवलेला आहे, तो सेम आपण इथे पण ठेवलेला आहे. ठीक आहे, कारण की आपला चेस्ट हा पूर्ण सेमच येणार ना, तिथंच ठेवलेला आहे. त्यानंतर आपण काय केलेला आहे, हे जे मार्किंग आहे त्या मार्किंगचा गॅप आपण चेक केलेला आहे. तिथे 2.75 तुमचा जोही येईल त्याच्यातून तुम्हाला इथे 1/2 इंच तुम्ही मायनस करू शकता किंवा नसेल करायचं तरी चालेल. ही लाईन जशी जाते तशी क्रॉस मध्ये मार्किंग करायची आहे. नेक जवळ आपण 1 इंच किंवा पाऊण इंच जेव्हा वरती गेलो होतो त्याच्यानंतर आपण इथून जे अपेक्स पॉइंट ते आर्मोलचं डार्ट आहे तिथे आपण 3.5 इंचावर जे मार्किंग केली होती तिथून आपण एक क्रॉस लाईन आखून घेतली. इथपर्यंत झालं आहे. आता आपल्याला इथे कटोरीचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. तुम्ही हाताने सुद्धा करू शकता किंवा फ्रेंच कर्वच्या साह्याने सुद्धा करू शकता. जसा शेप जात आहे त्यानुसार आपल्याला इथे मार्किंग करायचं किंवा तुम्ही हाताने एकदम प्रॉपर असा करू शकता. ठीक आहे, असा शेप आलेला आहे. जर हा प्रॉपर इथे येत नसेल तर तुम्ही थोडंसं आपल्या ह्याच्यानुसार इथे थोडंसं बाहेर जाऊन सुद्धा आपण इथे शेप ड्रॉ करू शकतो. हे तुम्ही तुमच्यानुसार इथे शेप ड्रॉ करून घ्या. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना समजलं? आता आपण हे सगळं कट करून घेऊया. कटोरीच्या शेपला सुद्धा आपण इथे कट करून घेऊ. जर इथे लावून घेऊ म्हणजे ते निघणार नाही. आता हा जो सेंटर डाट आहे त्याला सुद्धा आपल्याला इथे मायनस करून घ्यायचा आहे. हा डाट आपण ह्या डाटवर ठेवून घेऊ. हा सिंगल कटोरी आहे, सिंगल कटोरी करताय. डबल कटोरी सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा सेपरेट व्हिडिओ त्याचा काढेल सिंगल कटोरी आणि डबल कटोरीचा. ठीक आहे, आता एक इथे डाट घ्यायचा आहे. इथे डाट का बरं घेणार आहोत, कारण की इथे नाही का कटोरी अशी इथे फुगल्यासारखी होते बघा. आपण कटोरी शिवतो तिथे तो फुगल्यासारखं होतं, त्याच्यामुळे आपण इथे एक डाट घेणार आहोत. आता तो डाट कसा घ्यायचा आहे, ही जी आपली चेस्ट लाईन आहे इथे त्याला बरोबर इथे इथे मार्किंग करून घ्यायची चेस्ट लाईन आणि त्या चेस्ट लाईन पासून आपण 1 इंच खाली. ठीक आहे, चेस्ट लाईन पासून 1 इंच खाली इथे मार्किंग करायची आहे आणि इथून आपल्याला पाव इंचाचाच डार्टिंग करायची आहे. खूप जास्त मोठा डाट घ्यायचा नाही, 1 इंच हा पावच इंचाचा डाट घ्यायचा आहे आणि एकावर एक ठेवून आपल्याला इथे मायनस करून घ्यायचा आहे. तिथे आपल्या आर्महोल मध्ये इथे मायनस करायचं नाही, आपल्याला इथेच ह्याला मायनस करून घ्यायचा आहे. म्हणजे आर्महोलकडे आपल्याला आर्महोल लहान करायचा नाही आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि इथे आपण एक स्टॅपलर लावून घेऊया. आता आपण इथे डाट घेतला तर आपल्याला इथे सुद्धा डाट घ्यायचा आहे. आता हा इथे पण आपल्याला डाट घ्यायचा आहे, आपण चेक करून घेऊ डाट कुठे घ्यायचा आपल्याला. ठीक आहे, आणि इथून सुद्धा दोन्ही साईडला आपल्याला एक एक लाईन.
आणि इथे आपल्याला हा सुद्धा अपेक्स पॉईंट मध्ये जात नाही, आपल्याला इथेच मायनस करून घ्यायचं आहे, जेणेकरून एकदम कटोरीमध्ये एकदम प्रॉपर असा शेप येणार त्याचा. हे लाईनला लक्षात ठेवून या लाईनवर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. हे सगळ्यांना कंपल्सरी आहे, सगळ्या साईजसाठी आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जे कटोरी आहे त्याला एकदम प्रॉपर असा शेप येणार आणि आपल्या बॉडीला एकदम व्यवस्थित टाईट बसेल. इथे आपल्याला हे रेडी झालेलं आहे. आपल्याला या साईडला शिलाई मार्जिन ऍड करायची आहे, खालच्या बाजूला पण या साईडला पण आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायची आहे, इथे पण करायची. आता आपण जेव्हा बेल्टचं मायनस करायचं आहे, दोन्ही साईडनी आपल्याला इथे पाव इंच आपल्याला मायनस करायचं आहे. आता हे जर मायनस केलं नाही तर तुमच्या कटोरीला व्यवस्थित शेप येणार नाही, खालच्या बाजूला थोडंसं नाही का फुगा येणार. त्याच्यामुळे हे पहिलेच इथं मायनस करायचं, हे कंपल्सरी सगळ्या साईजसाठी. ठीक आहे, हे अपेक्स पॉईंट बद्दल जातपर्यंत आपल्याला इथं मायनस करून घ्यायचं आहे. हा जो हे जे मार्किंग आहे ते आपल्या अपेक्स पॉईंटला जॉईन करायचं नाही आहे, इथपर्यंत जे आपलं मार्किंग आहे तिथेच आपल्याला मॅच करून घ्यायचं आहे आणि याला कट करून घेऊ. कटोरीचं आपलं झालेलं आहे आणि या साईडला सुद्धा आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायची आहे आणि खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायची आहे. या साईडला आणि आर्मोल जवळ आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायची नाही आहे. आता बेल्ट कशा पद्धतीने बनवायचा ते सांगते. बनवूया. बेल्ट बनवताना आपल्याला इथे एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे पहिले, सगळ्यात पहिले, आणि इंचाची ते मार्जिन देऊन द्यायची आहे. हे जे मार्किंग आहे आपल्याला बिलकुल सरळ ठेवायचं आहे, बिलकुल असं सरळ ठेवायचं आहे. जसा शेप जात आहे त्यानुसार इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. क्रॉस मध्ये जाते त्याच्यामुळे क्रॉस मध्ये अशी मार्किंग करून घ्यायची आपल्याला. आता इथे आपण जसं आता इथे इथे आपण पाव इंच काय केलं, दोन्ही साईडनी कट केलं, तर सेम आपल्याला बेल्ट मध्ये सुद्धा आपल्याला पाव इंच काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. आता बघा कशा पद्धतीने करायचं. हे असंच बेल्ट ठेवायचं आहे आणि या बेल्टला या बेल्टवर असं ठेवून घ्यायचं आहे. तर बघा दोन्हीकडून सुद्धा आपलं इथे पाव इंच काय होत आहे, मायनस होत आहे. हा बेल्ट जसा जात आहे त्यानुसार इथे ठेवायचा, सेट करून घ्यायचा आहे. आता हे व्यवस्थित सेट करायचं, इथे पाव इंच वरच्या बाजूला मायनस करायचं आपल्याला आणि खालच्या बाजूने सुद्धा इथे एक लाईन वरती गेली तरी चालेल. हा जसा शेप जात आहे तसा आपल्याला मार्किंग करायची आहे. एक मार्किंग इथे करायची, एक मार्किंग इथे. या मार्किंगला लक्षात आपली इथे शेप ड्रॉ करून घेऊ आणि आता हे बेल्ट आपण काढून घेऊया. इथपर्यंत झालं आपलं. आता आपल्याला चेक करायची आपली कमर घेर किती आहे, 31 इंच. त्याला डिवाइड करू आपण 4 ने, 7.75. 7.75 वर इथे मार्किंग करून घेऊ. 7.75 मार्किंग केली आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन सेम. आता वरच्या बाजूला आपल्याला आता इथे चेक करायचं आहे. आता आपण इथे कटोरीचं मेजरमेंट आहे, आपण तेच चेक करणार आहोत. इथे इथे बरोबर ठेवायचं आहे, असं जसा शेप जात आहे त्यानुसार इथे एक मार्किंग करून घेऊ आणि इथून जॉईन करायचं. हे असं ठेवायचं आणि जसा शेप जात आहे त्यानुसार इथे मार्किंग करून घेऊ. आता खालच्या बाजूला इथून आपण चेक करू. हे चेक केल्यामुळे काय होणार, आपला जो बेल्ट आहे ते आपल्याला एकदम प्रॉपर भेटणार. जेव्हा आपण शिलाई करू आपल्याला कुठेही कमी जास्त मिळणार नाही. ठीक आहे, या लाईनला आपण इथे लक्षात ठेवून इथे जॉईन करून घेऊ. खालच्या बाजूला आपल्याला इथे शिलाईचं एक्स्ट्रा द्यायचं नाही, वरच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. वरच्या शेप जात आहे त्यानुसार इथे मार्किंग करून घेऊ. बेल्ट इथे रेडी झालेला आहे, आपण कट करून घेऊ. इथे आपला कटोरीचा इथे कटोरी आपली रेडी झालेली आहे. बघा अशा पद्धतीने येणार इथे आणि हा कटोरीचा शेप आहे. आता इथपर्यंत आपलं हे रेडी झालेलं आहे. आता बॅक पार्ट जे आपलं बाकी होतं लेंथची मार्किंग करणं ते आपण करून घेऊया. इथे जेव्हा आपले दोन्ही नेक हे डीप असतात तेव्हा आपल्याला या साईडनी एक लाईन खाली मार्किंग करायची असते. जेव्हा आपले या मार्किंगला लक्षात ठेवून जसा शेप जाते ही लाईन आपल्याला या लाईनवर मॅच करायची आहे
बरोबर जसा शेप जात आहे त्यानुसार आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. आणि एक मार्किंग इथे आता आपण खाली बेल्टची मार्किंग करायची आहे. आता याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिन ऍड केलेली आहे. आपण हे घेऊ नये जे आपण पहिले आपण बनवलेलं आहे हे या साईडचं या मार्किंगला लक्षात ठेवूया, कारण की याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिन ऍड केली आहे. जर आपण शिलाई मार्जिन हे आपण इथे ठेवतो आपल्याला इथे अजून हाफ इंच जास्त मिळेल, मग ते आपल्याला मग परत कट करावे लागेल. त्याच्यामुळे आपण हेच घेणार आहे. इथे आपली शिलाई मार्जिन ऍड नाही आहे, तर आपण हे व्यवस्थित घेऊया आणि इथे आपण मार्किंग करून घेऊया. आता याचं काम झालेलं आहे आपलं. ती जशी लाईन जाते त्यानुसार इथे मार्किंग करून घेऊ आणि जशी लाईन जात आहे त्यानुसार इथे लाईन आखून घेते. आता इथं आपण बॅक साईडची लेंथची मार्किंग करून बघूया. बॅक साईडची जी लेंथची मार्किंग आहे ती आपली 13.5 इंच आहे आणि आपल्याला इथे फक्त हाफ इंचच एक्स्ट्रा मिळत आहे. तरी सुद्धा आपल्याला हाफ इंच जर एक्स्ट्रा मिळत असेल तर हे आपल्याला प्रॉपर आपल्याला लेंथ मार्किंग मिळत आहे. जर तुम्ही 1 इंच किंवा 1 इंच जर एक्स्ट्रा घेणार तर इथे क्रीज येणार आणि ब्लाऊज मध्ये खूप जास्त गळा पण लूज येणार, एकदम प्रॉपर हे आपल्या बॉडीला फिट बसणार नाही. आपली जे लेंथची मार्किंग आहे त्यापेक्षा फक्त अर्धा इंच जरी जास्त मिळत असेल किंवा 3.5 इंच जरी मिळत असेल तरी तो आपल्या बॉडीला एकदम प्रॉपर फिटिंग मध्ये बसणार. 13.5 इंच आपली लेंथ आहे बॅकची आणि मी त्याच्यात हाफ इंच आपल्याला एक्स्ट्रा भेटत आहे, तर मी 14 इंचावर मार्किंग करते. इथे गॅप चेक करू आपण किती आहे. इथे गॅप आहे हाफ इंचवर एक लाईन. इथे सुद्धा हाफ इंचवर एक लाईन तेवढंच वर जाऊन मार्किंग करते आणि ही लाईन आपण इथे स्ट्रेट आखून घेऊया. ठीक आहे, इथपर्यंत झालं आपलं लेंथची मार्किंग करून झाली आहे. आता आपल्याला डाट घ्यायचा आहे. डाट हा आपण 4 इंचावर इथे मार्किंग करू ते मार्किंग करून घेऊ आणि दोन्ही साईडला आपल्याला हाफ हाफ इंच मार्किंग करून घ्यायची आहे आणि वरच्या बाजूला सुद्धा आपण इथे 4.5 इंचावर मार्किंग करू. ही लाईन स्ट्रेट आपल्याला इथे जॉईन करून घ्यायची आहे. घ्यायची गरज नाही, पण क्लायंट जर तुम्हाला म्हणत असेल की हा डाट बॅक साईडला डाट पाहिजे तर तुम्ही इथे डाट घेऊ शकता, नाही तर डाट घेण्याची काही गरज नाही आहे. आता अशा पद्धतीने आपला हा बॅक पार्ट पण आपला कम्प्लीट झाला आहे. आपण सगळं कट करून घेऊया. आपला बॅक पार्ट आहे, फ्रंट पार्ट, कटोरी आणि हा बेल्ट आपला इथे रेडी झालेला आहे. सगळं आपलं इथे रेडी झालेलं आहे. जर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ जर पाहिजे नसेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. हे जे ड्राफ्टिंग आहे तुम्हाला कशी वाटली, माझी सांगण्याची पद्धत कशी वाटली तर नक्की मला कमेंट करा. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ हा स्टिचिंगचा राहणार आहे, तर कशा पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करायचं आहे हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत त्या व्हिडिओमध्ये. तर आपण व्हिडिओमध्ये बघा आणि या पद्धतीने नक्की एकदा ब्लाऊज शिवून बघा, एकदम परफेक्ट आपल्या बॉडीला बसते. त्याच्यामध्ये आपली कटोरीचा जो शेप आहे तो आपल्याला प्रॉपर आपल्या साईजनुसार मिळत असते. जर तुमची चेस्ट हे जास्त हेवी असेल तर तुम्हाला कटोरी पण मोठी मिळेल, जर चेस्टची साईज कमी असेल तर तुम्हाला कटोरी सुद्धा छोटी मिळेल. तर हे आपल्याला आपल्या साईजनुसार मिळत असते. ठीक आहे, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे फ्रेंड्स असेल त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना हा ब्लाऊजची एकदम प्रॉपर अशी ड्राफ्टिंग मिळेल. तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.